रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण राजसत्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने बनवलेला स्टेला नावाचं एक प्रोजेक्ट आहे, जे खूप लोकेशन वाईज जर विचार केला तर सुंदर लोकेशनला आहे। कापरवाडी जंक्शनलाच असणारं स्टेला नावाचं हे प्रोजेक्ट आहे, जिथे आज आपण तुम्हाला जो फ्लॅट दाखवतोय, खरं तर तो फ्लॅट 3.5 BHK फ्लॅट आहे। कार्पेटचा विचार जर केला तर 1500 कार्पेट असणार आहे। लक्झरीज असणारं हे प्रोडक्ट असणार आहे। खरं तर तुम्ही जे फर्निचर बघता हे फर्निचर आपल्याला नक्कीच मिळणार नाही आहे। आपल्याला खाली आणि सुसज्ज असणारा असा फ्लॅट असणार आहे, ज्याच्यात ॲम्युनिटीचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये ॲम्युनिटीज वगैरे सगळ्या तयार होतील। पण आत्ता जो आपण 3.5 BHK फ्लॅट बघतोय हा रेडी टू मूव्ह असणार आहे, जो खूप लक्झरीमध्ये आणि मोफा कार्पेटमध्ये असल्या कारणानं तुम्हाला जाणवेल की या घराची साईज वाईज जर बघितलं तर खूप मोठं आणि प्रशस्त असणार आहे। जर याचा आपण रोडची कनेक्टिव्हिटी वाईज जर विचार केला तर कापरवाडी जंक्शनला असल्यामुळे तुम्हाला मुंबईला जायला म्हणा किंवा बोरिवलीला जायला एका स्पॉटवरती असणार आहे। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन याच्या बाजूला लागलेलं असणार आहे आणि ग्राउंड प्लस तसं बघितलं तर जवळ 35 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि आपल्याकडे वेगळे 2-3 फ्लॅट्स तुम्हाला उपलब्ध इथं नक्की मिळणार आहेत। जर याचा मेंटेनन्सचा विचार केला तर 10,000 प्लस याचं मेंटेनन्स असणार आहे। हॉस्पिटल्स म्हणा, ह्या सगळ्या बाकी सुखसुविधा तुम्हाला ह्या सगळ्या आजूबाजूला असणार आहेत। लिफ्टला पॉवर बॅकअप असणार आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नसणार आहे। पाण्याची इथं काही समस्या नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही। लोकेशन हा मेन म्हणजे मॅटर करतं की हे लोकेशन खूप सुंदर आणि चांगलं प्रोजेक्ट आहे, चांगलं लोकेशन आहे, कारण ते वसंत विहारला पण जवळ आहे, ढोकळे कुलशीत रोडला पण जवळ आहे, एकदम मध्यवर्ती ठिकाण किंवा ठाणे शहरापासून जरी आपण विचार केला तर 4.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे प्रोजेक्ट असू शकतं। हा फ्लॅट ॲक्च्युली कसा असणार आहे, खरं तर मी हाच छोटासा प्रयत्न करतो दाखवण्याचा की बाबा हा फ्लॅट नक्की कसा असेल। फर्निचरचं तू डोळ्यापुढून थोडं काढून टाका, कारण हे फर्निचर दिसतंय हे आपल्या पद्धतीनं बनवू शकता, पण सध्या आपल्याला हे फर्निचर मिळणार नाही आहे, कारण की ज्यावेळेला आपण हा फ्लॅट बघायला जाणार हवा वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं आहे। ज्यावेळेला हा फ्लॅट आपण कंपासद्वारे मोबाईलच्या कंपासद्वारे बघण्याचा जर विचार केला तर हा बाहेर येताना खरं तर वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार आहे आणि वेस्ट फेसिंगचा असल्या कारणानं जर आपण ह्या लॉबीमध्ये आलो तर लॉबीत तुम्ही बघू शकता तुम्हाला जवळजवळ 1 2 3 तुम्हाला लिफ्ट मिळतील, 1 2 आणि 3 अशा मस्त लिफ्ट मिळतील आणि हा 3 BHKचा एरिया आहे। तर 3 BHKच्या समोर तुम्ही लॉबी बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। हा दरवाजा ओपन ठेवल्यानंतर तुम्हाला खूप हवा येते। आतमध्ये गेल्यानंतर हा ईस्ट फेसिंगचं घर आहे, तुम्ही बघू शकता इथं किती मोठी जागा तुम्हाला मिळते प्रशस्त। ही जी जागा आहे ही तुम्हाला प्रॉपर वापरात मिळते। आत्ता सध्या ह्या पद्धतीनं बनवले, तुम्ही पण ह्या पद्धतीनं बनवू शकता। इंटेरियर डेकोरेशन पण त्या पद्धतीनं केलं, तुम्ही ते त्या पद्धतीनं करू शकता। इथं एवढी मोठी जागा मिळेल, अधिक ह्या साईडला पण तुम्हाला जागा प्रॉपर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक हाफ बेडरूम जे आहे तुमचं सर्वंट वगैरे ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला हे हाफ बेडरूम तुम्हाला इकडे कामाला येणार आहे, जे तुम्ही बघू शकता। इथे त्यांना प्रॉपर सुविधा, एक बाथरूम आणि हा रूम। इथं रूमची साईज जरी बघितलं तर बघा एक माणसाचं बेड लागतं आणि त्याचं स्टोरेज वगैरे पण तुमचं सगळं एका जागेवरती नक्की राहू शकतं। एवढी मोठी जागा तुमच्या ह्या हाफ बेडरूमला आहे। ज्यावेळेला आपण मग मेन फ्लॅटमध्ये एंट्री करायचा विचार करतो, तुम्ही बघू शकता हा मेन फ्लॅट आहे, जिथे तुम्ही बघू शकता सिटिंगसाठी ह्या साईडला पण जागा आहे, त्या साईडला पण जागा आहे, डायनिंगला ह्या साईडला। म्हणजे तुम्ही हॉल जर बघितलं तुम्हाला जाणवेल किती मोठा आणि किती प्रशस्त असा मोठा हॉल तुम्हाला मिळतो। ह्याचं पण जर तुम्ही वरती इंटेरियर डेकोरेशन बघितलं तर हे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ऑलरेडी बनवलेलं आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या हॉलचा विचार करू, तुम्ही हॉल ह्या साईडला एवढा मोठा, अधिक ह्या साईडला पण एवढा मोठा आहे। इकडे ह्यांनी TV युनिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मस्तपैकी चांगल्या पद्धतीने सेट केलेल्या आहेत। इथं स्टोरेजसाठी पण त्यांनी इथं सजवलेलं आहे आणि ज्यावेळेला आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला असं मस्त तुम्हाला मोकळा व्ह्यू, तुम्हाला अगदी कळव्याचा हा डोंगर वगैरे तुम्हाला सगळा व्यवस्थित दिसतो। आणि नंतर ह्या साईडला जरी आला तर तुम्हाला स्टँडिंग किंवा वॉकिंग बाल्कनी जरी तुम्ही बघितली तर तिथून जर बघितली तर इथपर्यंत आहे, म्हणजे इथपर्यंत पण तुम्हाला जवळजवळ 3 फुटाची जागा ह्या साईडला पण शिल्लक आहे। तसं जर तुम्ही बघितलं तर हे बघा भविष्यात येणाऱ्या मेट्रोचे तुमचे जाळं वगैरे तुम्हाला प्रॉपर दिसते। कापरवाडी जंक्शन तुम्हाला डायरेक्ट जागेवरून दिसतं। पलीकडे तुम्ही बघितलं तर नाशिक समृद्धी महामार्ग पण तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो, जिथे तुम्ही बघू शकता रुस्तमजीचं प्रोजेक्ट आहे त्या पद्धतीनं। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या हॉलमधनं बघितलं बघा, हा जर तुम्ही आता इथं आपण फॅन वगैरे काहीच लावलेलं नाही आहे तरी तर तुम्ही बघू शकता ते झाड ठेवलेलं आहे, आर्टिफिशियल झाड आहे, पण ते हलते अशा पद्धतीची हवा मात्र मोकळी तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळते, कारण हा दरवाजा उघडा आहे। दरवाजा उघडा असल्यामुळे तुमचा हवेचा फ्लो मात्र पूर्ण घरापर्यंत तुम्हाला आपोआप गारवा निर्माण होतो। नंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला असं मस्त मोठं असं किचन तुम्हाला मिळतं। ह्या साईडला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतो। त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इकडे तुम्हाला ही अशी ह्या साईडला वॉशिंग मशीन, ड्राय बाल्कनी स्पेस तुम्हाला ह्या साईडला प्रॉपरली मिळतो। एवढा मोठा ड्राय बाल्कनीचा स्पेस, स्टोरेज वगैरे पण ह्या साईडला मिळते। आणि इकडनं जर बघितलं तुम्हाला तर क्रीक पण दिसतो जर आपण हायर फ्लोअरवरती गेलो तर। आणि तुमचं भविष्यात येणारं मेट्रो स्टेशनच्या
की जंक्शन आहे ते तुम्हाला इथे जागेवरती नक्की बघायला मिळतं. किचनची साईज तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं मोठं एल शेपमध्ये असं किचन असणार आहे. वरती स्टोरेज वगैरे तुम्हाला सगळं अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. इकडे पण तुमचं परत हे सगळं फ्रीज वगैरे त्या सगळ्या गोष्टी इकडे पण तुम्हाला सुखसुविधा ऑलरेडी दिलेल्या आहेत. ह्या पद्धतीने तुम्हाला बनवून घ्यावं लागेल. आणि नंतर जेव्हा आपण ह्या हॉलमधनं जर पुढे जाण्याचा विचार आपण जर केला तर पुढे गेल्यानंतर तुम्ही इकडे हॉलकडे येऊ शकता. आल्यानंतर तुम्हाला इथे एक कॉमन बाथरूम वॉशरूम टॉयलेट प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीनं इकडे तुम्हाला हे मिळेल, ज्याच्यात जागवारची फिटिंग वगैरे पण तुम्हाला प्रॉपरली इकडे मिळू शकते. ॲज कम्पेअर टू सगळीकडे जर बघितलं तर आपण तुम्हाला इथे हाईट आहे. जर हाईट बघितली तर मोठी आहे. आणि परत हा जो पॅसेज मिळतो हा खूप मोठा आणि चांगला मिळतो. आणि मग नंतर तुमचं इकडे एक बेडरूम आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता. ह्या साईडला त्यांनी कपाटं ठेवलेले आहेत, ह्या साईडला TV लावलेली आहे आणि एवढा मोठा बेड तुमच्या इकडे सेट होऊ शकतो प्रॉपर. आणि ह्या बेडच्या ह्या साईडला पण तुम्हाला जागा उपलब्ध आहे, पलीकडल्या साईडला पण जागा उपलब्ध आहे. अधिक इकडे जर आलो तर इकडे तुम्हाला बघू शकता, इथे परत तुम्हाला वॉकिंग बाल्कनी तुमची मोठी आहे, चांगली मोठी आहे. इकडून जर बघितलं तिथपर्यंत अशी जाणारी ही बाल्कनी पण तुम्हाला प्रॉपरली इकडनं नक्कीच मिळते अशा पद्धतीची. आणि इकडनं पण व्ह्यू बघितलं तर तुम्हाला मोकळाच जाणवतो इकडून सुद्धा, मला असं वाटतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हे घर इकडनं बंद करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे प्रॉपर एक पद्धतशीर वॉशरूम बाथरूम टॉयलेट पण इकडे बनवलं गेलेलं आहे, जे तुम्हाला ह्या साईडला मिळतं अशा पद्धतीनं. आणि इकडे पण बघा तुम्ही आंघोळीसाठी जागा प्रॉपर इकडे बनवलेली आहे. आता हा दरवाजा मला पाठीमागे घेता येत नाही, पण इकडनं जर बघितलं तर इकडे पण तुम्हाला मोठी जागा उपलब्ध नक्की आहे. अशा पद्धतीचा हा आपण आता एक बेडरूम बघितला, एक हाफ तुम्हाला मी दाखवला. त्याच्यानंतर मग आता हा एक परत मास्टर आहे. तुम्ही मास्टर बेडरूम बघू शकता. इकडे जरी आलो आपण तर इथे बघा कपाटासाठी एक वेगळी जागा आहे, जे तुमची ऑलरेडी एका साईडला सेट झालेली आहे. मग तुमचं बाथरूम वॉशरूम टॉयलेट तुमचं ह्या साईडला तुम्हाला प्रॉपरली परत इथे एक व्यवस्थित मिळतं. हेही मोठं प्रशस्त आणि चांगलं आहे. पण फर्निचर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे फर्निचर आपल्याला मिळणार नाही. आणि मग नंतर आपला हा बेडरूम चालू होतो. ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर बेडची साईज बघा, ह्या साईडला पण 4-5 2-3 फूट जागा आहे, त्या साईडला 2-3 फूट जागा आहे, 4-5 फूट जागा ह्या साईडला पण मिळते. इथे परत कपाटाची सुखसुविधा प्रॉपर करून तुम्ही वरती बघू शकता फॉल सिलिंगचं काम वगैरे किती मस्त आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि अधिक ह्या बेडरूमला जर आपण ह्या साईडने जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल इथे पण पद्धतशीर मोठी अशी तुम्हाला एक बाल्कनी आहे, जी प्रॉपर तुम्हाला इकडे ॲक्सेस करायला इथपर्यंत अशी एवढी मोठी नक्की इकडून तुम्हाला मिळते. त्याचा व्ह्यू जरी बघितला तर व्ह्यू तुम्हाला क्रिक पण दिसतो आणि बाकीच्या बिल्डिंग्स आणि हे जे बाकी सगळं घोडबंदर रोड पूर्णपणे तुम्हाला प्रॉपरली तुमच्या ह्या घरामधनं दिसणार आहे. अशा पद्धतीचा हा पण बेडरूम आहे. ह्याचा बेडरूमची जरी बघितली परिस्थिती तर ही पण खूप चांगली आणि मस्त आहे. तर ह्या बेडरूमच्या बाहेर आपण ज्यावेळेला परत जाणार आहोत तर त्याच्यानंतर तुमचा आता हा शेवटचा आपला एक बेडरूम बाकी असणार आहे. तुम्ही बघू शकता तिथे एक बाथरूम होतं, इथं एक बाथरूम आहे या बेडरूमला पण. आता शेवटचं आपलं बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही ज्यावेळेला एंटर करणार आहात त्यावेळेला हे तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब इथं मोठं आणि प्रशस्त कपाट तुमचं सगळं वेगळं पद्धतशीरपणे दिलेलं आहे. अधिक जर तुम्ही बाथरूम वगैरे जरी बघितलं तर ह्याच्यात पण जागवारची फिटिंग्स आहेत. परत इथे पण एकदम नवा कोरा चकाचक असा आंघोळीचं म्हणा त्या सगळ्या गोष्टींची सुखसुविधा इथं पण पद्धतशीरपणे केलेलं आहे. खरं चांगला फ्लॅट आहे, खूप मोठा आहे. म्हणजे याचा प्लॅन जो पास होता तो 2017च्या अगोदरचा असल्या कारणानं तुम्हाला रूमची साईज वगैरे नाद करायचं नाही, कारण खूप मोठमोठ्याल्या आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर हा बेड लागला आहे, तिकडे कपाटाला पण मोठी जागा आहे. अधिक त्या साईडला 2-4 फूट जागा, ह्या साईडला 2-4 फूट जागा तुम्हाला शिल्लक राहते. समोरून जरी आपण विचार केला तर 2-4 फूट जागा तुम्हाला इकडनं पण शिल्लक असते. आणि अधिक परत आपण ह्याच्यात जरी आलो तर इथे पण तुम्ही बघू शकता, इथे पण परत तुम्हाला बाल्कनीची सुविधा आहे, जी चांगली मोठी आणि प्रशस्त आहे. इकडे बघा ही खुर्ची ठेवलेली आहे, याच्यावरती बसता येईल एवढी मोठी परत तुम्हाला इकडे बाल्कनी ऑलरेडी आहे. इकडनं जरी आपण असं सरळ जरी गेलो तर इकडनं पण ह्या साईडला आल्यानंतर इथपर्यंत परत तुमची ही खरं तर बाल्कनी तशी ह्या साईडला. इकडून जर तुम्ही बघितलं तर ठाणे 1 नावाचं जे कमर्शियल ऑफिस आहे ते ठाणे 1 कमर्शियल ऑफिस दिसतं. इकडनं तुमचा येऊरचा डोंगर दिसतो, इकडनं तुम्हाला हिरानंदिनी मॅडोज वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली तुमच्या ह्या घरामधनं दिसतात. ज्या लोकांना थोडं लक्झरियस लाईफ हवं आहे मला वाटते त्या लोकांसाठी हे प्रोजेक्ट नक्कीच चांगला आहे. खाली स्विमिंग पूल क्लब हाऊस गार्डन मी म्हटलं त्याप्रमाणे बनवलेला थोडासा वेळ जाईल, पण ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला एक नंबर होईल. तर हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट खरं तर याच्यात आपल्याला 2 पार्किंग पण मिळणार आहेत. एक पार्किंगच्या ऐवजी आपल्याला याच्यात 2 पार्किंग पण मिळणार आहेत. हा जो फ्लॅट आहे हा विकण्यास हा तुम्हाला जर घ्यायचा ठरला किंवा जर बघायचा ठरला तर हा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो. तर हा जो फ्लॅट आहे ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी रशियन फ्लॅट कॉस्ट सगळं जर आपण विचार केला तर साधारणतः 4 करोड रुपये ह्याची किंमत आहे. कारण कारपट्ट्याचा 1500 आहे, 2 पार्किंग आहेत, त्या पद्धतीने जर विचार केला तर 4 करोड निगोशिएबल असणार आहे. जर समजा तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल
किंवा जर घ्यायचा असेल तर मला संपर्क करा, मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवू शकतो. फ्लॅट चांगला आहे, प्रशस्त आहे. जे हौशी मंडळ आहेत ज्यांच्याकडे थोडं लक्झरी जगायचं आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो किंवा लोकेशन वाईज पण हा फ्लॅट खूप चांगला असू शकतो. तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॅट दाखवण्याचा आम्ही रोज प्रयत्न करतो. मला असं वाटते तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त बघण्याचं काम करा. घ्यावंच असं काही गरजेचं नक्कीच नाही आहे. मी कधीच कोणाला घ्या म्हणून म्हणत नाही. जर तुमची इच्छा झाली, असं वाटते की खरं हा फ्लॅट बघितला पाहिजे, नक्की या, आम्ही दाखवू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.